स्वराज्यातील 23 किल्ले मोगलांकडे गेले होते. ते परत मिळवण्यासाठी ही भेट महत्वाची होती. स्वराज्याची झालेली हानी भरून काढण्यासाठी त्यांना औरंगजेबाशी मैत्री नको होती, तर शत्रूच्या ताकदीचा अंदाज घ्यायचा होता. महाराज आग्र्याला गेले ते केवळ एक राजा म्हणून नाही, तर स्वराज्याचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी. औरंगजेबाच्या दरबारात महाराज उभे होते. समोर अफाट मुघल सत्ता आणि भोवती हजारो सैनिकांचा पहारा. कुणालाही वाटलं असतं आता खेळ संपला. पण शिवराय तिथे डगमगले नाहीत. त्यांनी रडण्यापेक्षा शत्रूच्याच भूमीत त्याला हरवण्याचं अचूक नियोजन केलं. कैदेत असताना महाराज खचले नाहीत. त्यांनी आजाराचं सोंग घेतलं आणि गरिबांना मिठाई वाटण्याचा सपाटा लावला. शत्रूला वाटलं महाराज दानधर्म करत आहेत, पण त्यांना काय माहीत, त्या पेटऱ्यांमधून स्वराज्याचा सूर्य बाहेर पडण्याची तयारी करत होता. जेव्हा पहारेकरी बाफील झाले, तेव्हा मृत्यूच्या छाताडावर पाय देऊन महाराज आग्र्यातून बाहेर पडले. हा फक्त सुटकेचा प्रसंग नव्हता, हे जगाला दिलेलं उदाहरण होतं की संकट कितीही मोठं असलं तरी बुद्धी, धैर्य आणि संयम असेल तर तुम्ही मृत्यूलाही चकवा देऊ शकता. महाराजांची ही बुद्धिमत्ता जर तुम्हाला प्रेरणा देत असेल तर हा इतिहास प्रत्येक मराठी मनापर्यंत पोहोचवा. व्हिडिओ आत्ताच शेअर करा आणि कमेंटमध्ये गरजून लिहा, जय जिजाऊ, जय शिवराय.